गणेश प्रिया योगिराजा समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुम्रगवर भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदेशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्ष श्री विभूताई व या पवित्र अशा श्रावण महिन्यात ज्यांच्या मांडीवरती बसून मला हे अभ्यासाची सुवर्ण संधी मिळाली ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर व माझे तीर्थरूप माझे पूर्णवादी शिक्षक कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्री श्रीपादजी देशपांडे गुरुजी व सौभाग्यवती विशालीताई, आदरणीय घोडके काका व काकू, त्यानंतर रमाकांत काका घोडके, आमच्या चंदा आत्या व येथे उपस्थित असलेले सर्व शिव उपासक। अध्याय 54 भीमाशंकर कथन। श्री गणेशाय नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। मागील अध्यायी सविस्तर वर्णिले ओंकार केदारेश्वर, आता भीमाशंकर कथा सुंदर सद्गुरु कृपे वर्णितो। शौनका प्रति सांगती सूत, सर्वजन कामना हितार्थ कामरूपी झाले प्रकट, स्वयं भगवान शंकर सर्व जीवा पीडाकारक, तैसेची धर्म विध्वंसक भीमासुर दैत्य भयानक, कामरूपी राहतसे कुंभकर्ण कपटी दाम्पत्यद्भूत, सह्याद्रीवरी माते सहित दुष्ट कर्म माझी दिन रात रतासे निरंतर। कालचा झालेला कृष्णाष्टमीचा सोहळा आणि आजपासून थोडस एक वातावरणात थोडा नवीन असलेला बदल आपल्या लगेच लक्षात येतो आणि म्हणून त्यामुळेच की काय अशा देवतांच्या जयंत्या आपण नेहमी नित्य वरचेवर आपण करत असतो आणि यामधनं होतं काय, आता बरेच जण याविषयी काय बोलतात आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये, पण ही आमची दृढ भावना आहे, ही आमची दृढ निष्ठा आहे की यावेळेस भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवरती अवतरित झाले। तुम्ही बघा, इतर रात्री 12 वाजताची असलेली परिस्थिती आणि नेमकी काल रात्री 12 वाजताची असलेली परिस्थिती किती मोठा फरक पडतो। जसा वातावरणात फरक पडतो तसा सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये तो फरक पडत असतो आणि म्हणून हे असे सुखाचे क्षण जे आहेत ना ते आपल्याला वेचता यावे म्हणून की काय आपल्या सनातन धर्मानं श्रीराम जन्म असेल किंवा कृष्ण जन्म असेल किंवा अजून कुठले जन्म असतील हे करण्याची एक पद्धत एक रीत आपल्याला लावून दिलेली आहे आणि म्हणून मी मागे सुद्धा सांगितलं असतं की काही नित्य कर्म असतात आणि काही नैमित्तिक अशा प्रकारचे कर्म असतात। आपली उपासना ही नित्य कर्मामध्ये मोडते, पण यानंतरचे हे येणारे ज्याप्रमाणे असतो हा चातुर्मास हे नैमित्तिक कर्म झालेलं आहे की कुठल्या तरी निमित्तानं आणि त्याचप्रमाणे श्रावण म्हटला की तिथे श्रवण आलंच, श्रावण आणि श्रवण, त्याचप्रमाणे अजून एका शब्दाचा आज मला थोडासा अभ्यास करावा वाटतो। काल आपण बघितलं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बघत असताना की परमपूज्य रामचंद्र महाराजांचे 2 मोठे शब्द होते, जे 2 महामंत्र आपण असं म्हणून महाराजांनी जगाला दिले आणि ते म्हणजे जीवन ही एक कला आहे आणि नीती म्हणजे माणूस। आणि या दोन्ही शब्दांना या दोन्ही मंत्रांना आपल्याला जीवनात उतरवण्यासाठी असावं लागतं ते त्याचं शिक्षण।
आता शिक्षणाचा विषय आपला सुरू होणार. या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या आचरणात आणता आल्या पाहिजे. मी जसं आत्ता शब्द माझ्या मुखात असा येऊन गेला की इतर वेळेस असलेली रात्री 12ची वेळ आणि काल असलेली 12ची वेळ, म्हणजे काय असतं की हे सुख जरी असलं तरी ते सुख येण्यासाठी तशा प्रकारचे संस्कार आम्हाला आमच्या मनावरती आम्हाला तसे करता आले पाहिजे. त्या वातावरणातून तसे संस्कार ते क्षण आम्हाला वेचता आले पाहिजे. आणि म्हणून शिक्षण आणि शिक्षण हा एक शब्द घेतला तर त्याच्यात सुद्धा दोन शब्द येतात. एक असतो तो शील आणि दुसरा असतो तो क्षण. मी जसं कालच आमच्या चंदात्यांचं उदाहरण दिलं की 1976 पासून ते इथे महाराजांची सेवा करतात, पण असा कधी विचार त्यांच्या मनात आला नाही की येणाऱ्या कामाचा त्यांना शील वाटला. का शील वाटला नाही? कारण प्रत्येक क्षणी मुखात महाराजांचं त्यांचं नाव असतं. खरू गेल्या काम उपासिता राम, कालांतरे श्रम दूर होतो. आणि म्हणून हे शिक्षण आम्हाला घ्यायचंय की नेमके जीवनातून सुख कसं वेचायचं, म्हणजे जीवन ही एक कला आहे. आणि कशा प्रकारची मग ती पुढे कला होते. जसं आपण भगवान श्रीकृष्णाचं काल उदाहरण पाहिलं, अनेक नात्यांमध्ये तो रंगला, त्याचं नावच श्रीरंग होतो. अनेक रात्यात रंगला. आई एक म्हणता दोन आया होत्या, एक तर देवकी आणि यमुना माता, बहीण सुभद्रा आणि द्रौपदी, मित्र पेंड्या आणि सुदामा. अशा प्रकारचे अनेक नाते वठवत वठवत त्याचं जीवन त्यानं परिपूर्ण करून दिलं. आणि तसं आपल्याला त्यानं त्याच्या जीवनाकडे बघू. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या जीवनात जगत असताना हे शिक्षण आम्ही घेत असतो. आणि म्हणून की काय, श्रावण महिना आता थोडस या नात्याप्रमाणात आपण आता बाहेर पडूया. आपण असं म्हणूया की नाही नाही मला तर मग दत्ताची उपासना, श्रावण लागला, मी तर मग दत्ताचा उपासक घेऊ, मग मी कशाला जाऊ तिकडे. आणि म्हणून की काय, महाराजांनी परिचय या ग्रंथामध्ये आपल्याला 3 विषय शिकवलेले. आचरणीय, आदरणीय, जे आचरणीय असतं ते आदरणीय असतं, वंदनीय आणि पूजनीय. जे आदरणीय असतं ते आचरणीय असतं. जसं मी आता सांगितलं की बऱ्याच जणांच्या जन्मतिथी आम्ही साजऱ्या करतो, यामध्ये काही देवांच्या आहे. आणि ज्याप्रमाणे काल 15 ऑगस्ट होती, काही देवी भक्तांचा सुद्धा जयंती आहेत, ते आमच्यासाठी आदरणीय राहिलेले आहेत. तसं आचरण आम्ही करू शकतो का? पण आज त्यांच्या एवढी देशसेवा ठीक आहे, पण एक जरी आम्ही एवढा जरी विचार केला की हे आमच्यासाठी जेवढे जेवढे थोर स्वतंत्र सैन्यांनी होऊन गेले, किमान त्यांच्यातली जी त्यांची अंतःप्रेरणा होती थोडीशी तरी माझ्यामध्ये जागावी, याकरता त्यांच्या असलेला तो चरित्राचा अभ्यास. दुसरी गोष्ट वंदनीय. वंदनीय अशी म्हणजे कोणती गोष्ट आहे की जी सर्वश्रेष्ठ आहे, आपल्याला माहिती. जसं आपण आता जगत असताना आपल्याला माहिती आपले गुरु कोण आहेत, परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर, हे आपले गुरु आहे. समजा इतर ठिकाणी जेव्हा आपण जातो आणि कुठले एखादे संत जेव्हा येत असतात तेव्हा आपल्यासाठी काय असतात, ते वंदनीय असतात. वंदनीय म्हणजे वंदन करून निघून जायचं. जसं की आपल्या जीवनामध्ये आपले फक्त आई वडील आपल्यासाठी असतात, पण मग आपले काका मामा मावशी आत्या वगैरे हे वंदनीय असतात. आणि पूजनीय, पूजनीय फक्त आपले गुरु आपल्याला असतात, बाकी मग इतर कोणीच नसतो पूजनीय. हा अभ्यास, हे शिक्षण, हे जिथं शिकवल्या जातं त्याला पूर्णवादी व्यासपीठ असं म्हणतात. आणि म्हणून जर शीन येऊ द्यायचा नसेल, जर शीन येऊ द्यायचा नसेल तर एकही क्षण हा वाया जाता कामा नये. याचं नाव आहे शिक्षण. आज शिक्षणामध्ये नुसतं ज्ञान झालेलं आहे, नुसतं ज्ञान झालेलं आहे. आणि म्हणून की काय, परमपूज्य सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेरकर यांनी आपल्याला काही विद्या शिकवल्या, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून मधुविद्या, देवविद्या, ऋषिविद्या, अशा अनेक प्रकारच्या विद्या. आणि आपल्याला माहिती आहे की 14 विद्या 64 कला आपल्याकडे अस्तित्वात आहेत, आजही आपल्या सद्गुरूंच्या जवळ आहेत. पण आम्ही त्यासाठी त्या विद्या घेताना सुद्धा, आता या विद्येची सुद्धा एक छोटीशी गंमत आहे.
हे विद्या घेत असताना सुद्धा त्यासाठी आपण पात्र आहोत का, याचा सुद्धा आपण थोडासा विचार अंतःकरणात केला पाहिजे. आपण खरोखर पात्र आहेत का? जसं आम्ही जेव्हा 10वी झाल्यानंतर 11वीला आम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतो, अनेक प्रकारचे फॅकल्टीज पुढे चालू होतात. विज्ञान नावाची ज्याला आम्ही सायन्स म्हणतो, आर्ट्स नावाची ज्याला आम्ही कला म्हणतो, आणि कॉमर्स नावाची ज्याला आम्ही वाणिज्य असं म्हणतो. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या फॅकल्टीज पुढे सुरू होतात. समजा जर कधी आर्ट्सच्या विद्यार्थ्याला सायन्सच्या एखाद्या प्रयोगशाळेत पाठवलं, तो काय करून ठेवेल? स्फोटच करून ठेवेल ना. त्याला माहितीच नाही नेमकी कोणतं द्रव्य घ्यायचं आणि कोणत्या बाटलीत कसं होतायचं, नॉलेजच नसतं त्याला. आणि नेमकी अशी घटना महाभारताच्या पहिल्या पर्वात घडलेली. आपल्याला माहिती एकलव्याची घटना. एकलव्य याने आपल्याला माहिती एकदा श्रीकृष्ण आणि त्याचे 5 पांडव हे भाऊ जेव्हा त्यांच्या गुरुसह वनामध्ये गेलेले होते, एक कुत्रा सारखा भुंकत होता आणि म्हणून अचानक या सर्वांनी त्या कुत्र्याकडे बघितलं, पण तिकडनं एक बाण आला आणि 5 बाण बरोबर त्या कुत्र्याच्या मुखात गेले आणि त्या कुत्र्याचं भुंकणं तिथं थांबलं. त्यानंतर गुरुनी चौकशी केली, अरे कोण आहे म्हणे हा? आणि मग समोर तो एकलव्य आला, म्हणे मी आहे. हो का म्हणे, बाळ तुझे गुरु कोण? असं म्हटलं एकलव्याने धनुष्य खाली ठेवलं आणि तिथं गुरुजींना साष्टांग नमस्कार केला. म्हणजे तुम्हीच माझे गुरु आहात म्हणे. मी तुझा गुरु? हो म्हणे. अरे म्हणे मी तर तुला कधी शिकवलं नाही म्हणे. चला म्हणे. यानं जेव्हा त्या झोपडीजवळ गुरुला नेलं, द्रोणाचार्यांना नेलं, तेव्हा त्यांचा पुतळा तिथं केलेला होता. हे बघा म्हणे, मी तुमचा इथं पुतळा केलेला आहे म्हणे, आणि या पुतळ्यासमोर मी सर्व ही अस्त्रविद्या शस्त्रविद्या मी इथं शिकलेलो आहे म्हणे. आता मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे, काय देऊ मागा म्हणे. उजव्या हाताचा अंगठा दे म्हणे काढून. त्याला ज्ञान होतं, पण ते ज्ञान कुठं वापरावं म्हणून तो त्या सभ्यतेतून आणि संस्कृतीतून तो आलेला होता. तिथं विचारापेक्षा विकार जास्त होते. आम्हाला मान्य तो अर्जुनापेक्षा कधीतरी कदाचित तो श्रेष्ठ धनुर्धर होता, आम्ही मान्य करतो. पण नेमकी ही विद्या कधी कशी वापरायची याचं ज्ञान त्याच्याकडे होतं का? याचं ज्ञान त्याच्याकडे नव्हतं. आणि म्हणून की काय, भगवान शंकराला ती गंगा त्याच्या जटेत जखडावी लागली. त्यानं तर मागितलं की म्हणे मा तू पृथ्वीवरती ये, मी तुझी प्रार्थना, त्यानं गंगेचित्तानं प्रार्थना केली. पण मग आता हिचा कोण पृथ्वीवरती सहन करेल? आणि म्हणून मध्ये होते ते भगवान शिव, त्यांनी ती तिच्या जटेत धारण केली आणि त्यानंतर छोट्याशा प्रवाहानं ती पुढे पृथ्वीवरती आली. तशा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गुरुचं स्थान आहे. आम्ही उपासना घेतो, आम्ही उपासना करतो, आमची उपासना सुद्धा बरोबर चालू असती, आम्ही देवाला मागतो सुद्धा. पण बऱ्याच वेळेस काय होतं, आमची शक्ती नसताना सुद्धा देव भरपूर काही देऊन जातो. मग अशा वेळेस आपले गुरु हे तिथं असतात आणि आपले गुरु जे आहेत ते अशा वेळेस आपल्याला पाठीशी घालतात. काही गोष्टी ईश्वरानं जरी दिलेल्या असल्या तात्काळ, तरी गुरुला माहित असतं याची पोच कुठपर्यंत आहे, याची झेप कुठपर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर मग गुरु ज्याप्रमाणे आई खवच्या डब्यातून एकदम आणलेला सगळा खूप बाळाला देते का? नाही. एक काम करतो, आज दुपारी 4 वाजता खा, मग उद्या सकाळी पुन्हा मी तुला शाळेत जाताना देईल, आणि मग पुन्हा तुला शाळेत सोबत देईल, आणि मग पुन्हा शाळेतून आला की मी तुला देईल. असं जसं आई करते ना तसं गुरुचं कार्य असतं. एकदम देऊन नाही टाकत. आणि एकदम दिलं तर काय होईल, आमचा भस्म सुरू होईल. नंतर गुरुच्या डोक्यात हात ठेवायचे. होऊ शकत, सांगता नाही येत. आणि म्हणून गुरु सुद्धा थोडं 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 करून ते आपल्याला पुढे देत असतात. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये पूजनीय जे असतात सर्वार्थानं ते आमचे गुरु असतात. आपल्या बापूसाहेबांचं उदाहरण आपल्याला माहिती.
की महाराजांनी कुठल्या अधिकारापर्यंत बापूसाहेब नगरकर यांना नेलं. शब्द ब्रह्म, काय सुंदर त्याच्यातलं एक एक वाक्य, त्या वाक्यावरती सुद्धा आपल्याला चिंतन, त्याचं मनन आपल्याला करता येईल अशा प्रकारचं असलेलं बापूसाहेबांचं साहित्य. साधं एक छोटासा एका रात्रीतून केलेलं काव्य ते म्हणजे गंगा अवतरण. हा सुंदर शब्द वापरलेले बापूसाहेबांनी त्याच्यामध्ये. आणि म्हणून जे पूजनीय असतं ना ते आमच्यासाठी पूजनीय असतं. आणि याचं जिथं शिक्षण मिळतं त्याला पूर्णवादी व्यासपीठ म्हणतात. इथं नुसता आम्हाला देवदेव सांगितलेला नाहीये. इथं नुसता देवदेव आम्हाला भाजायला सांगितलेला नाही. देव भाजायचा, पण कसा भाजायचा? देवासाठी देव भाजायचा का? देवासाठी जो देव भजतो त्याचं नाव भक्ती असतं. देवासाठी तो तार मार वा वनमाळी असा जो असतो तो भक्त असतो. अशी भक्ती तुम्ही आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये मला आज हे पाहिजे, हे देवा तू मला दे, अशी ज्याची भावना असते तो असतो उपासक. आणि म्हणून उपासना शब्दाची मोठी सुंदर फोड महाराजांनी केलेली की उप अधिक आसन, त्या देवाजवळ बसणं, त्या देवाजवळ बसणं. आणि म्हणून भक्ती आणि उपासना यामध्ये खूप खूप अंतर आहे. भक्ती ही सुळावरची पोळी उगीच सांगितलेलं नाहीये. एवढा अनन्य गतिक शरण व्हावं लागतं. तो देव सुद्धा कधी कधी परीक्षा पाहायला येतो. असा जो असतो जो देवापासून विभक्त नाही तो भक्त. पण उपासक कसा असतो? किती वेळाची आमची उपासना, बस जेवढी झाली तेवढी. त्याच्यानंतर पण त्याच्यानंतर जेवढा वेळ मी जगेल, राहिलेले बाकीचे 23 तास 50 मिनिटं मी जे काही जगेल ना, त्या जगाचं तेवढं सामर्थ्य, तेवढी ताकद त्या 10 मिनिटांच्या उपासनेमध्ये आहे. कारण आमचे सद्गुरू हे साक्षात पूर्ण पुरुष आहे. त्या पूर्ण पुरुषाकडून आम्हाला मिळालेला तो गुरुमंत्र आहे. जेव्हा गुरुच्या मुखातून येतात तेव्हा तो सिद्ध झालेला असतो. आणि जेव्हा तो सिद्ध झालेला मंत्राचा आम्ही जप करतो ना, आता बाहेर तुम्ही जेव्हा इतर संप्रदाय तुम्ही बघतात ते प्रत्येक वेळेस सांगत असता या या मंत्राचा इतक्या कोटी जप करा. आम्हाला कधी सांगितलं का तसं? आणि मुळातच तो मंत्र सिद्ध होऊन आलेला आहे. आणि मग असा सिद्ध होऊन आलेला मंत्र जेव्हा आम्ही जपतो, जप करणं आणि जपणं, आता कसं जपायचं? थोडस वेळेच्या बंधनात त्याला बांधून त्याला जपायचं. जपायचं पण आणि जपायचं पण. आणि अशा पद्धतीने जेव्हा आमच्याकडून अशी उपासना होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये ईश्वराचा हात आम्हाला हर घडी आम्हाला तो प्राप्त होईल, त्याची कृपा प्राप्त होईल. अन्यथा नाही तर मग आपण समाजामध्ये बघतो जे श्रावण चालले, चला महादेवाला. श्रावण झाले गेले, गणपती बाप्पा आले, चला अष्टविनायकाला. गणपती बाप्पा झाले म्हणजे फक्त पितृपक्ष, मग 15 दिवस. बरं, लोकांची आता अशी वेडगाव संकल्पना झालेली, नवीन काही गोष्टी घ्यायच्या म्हटल्या की पितृपक्षात घ्यायच्याच नाही. काय कोणी सांगितलं तुम्हाला? का गर्दी साजरी करतो आपण पितृपक्ष? पुढे ती कथा शिवपुराणामध्ये होणार आहे पितरांची. या पितृपक्षामध्ये 15 दिवस पितरांना त्यांचे ते द्वार, पितृ याचे जे द्वार असतात ना, ते पितृलोकाचे ते उघडे दिलेले असतात, ते उघडे केलेले असतात. आणि जसं तुम्ही आम्ही श्राद्धाच्या वेळेस एक मंत्र म्हणत असतो, आमचं त्याच्याकडे सुद्धा लक्ष नसतं. गुरुजी कोणताही मंत्र म्हणतात, आवरा लवकर. गुरुजी कसले? आवरा लवकर. हा अनुभव मला बऱ्याच वेळेस येतो. गुरुजी कोणते मंत्र म्हणतात? वीरोम्मी दत्त पितरहा, की म्हणजे जशा प्रकारचे वीर तुम्ही होऊन गेलेले आहे तसा प्रकारचं वीर्यवान, तशा प्रकारचं शौर्यवान मी व्हावं, असा आज या ठिकाणी तुम्ही मला आशीर्वाद द्या, अशी मागणी त्या पितरांच्या ठिकाणी त्या चरणी मागायची असते. आणि म्हणून मी तर असं म्हणतो की जेवढ्या नवीन वस्तू आम्हाला घ्यायच्या ना, साधी गाडी जरी घ्यायची म्हटली ना, ती नेमकी या पितृपक्षामध्ये आणायची. हे समाजामध्ये आजकाल काय झालं, गल्लोगल्ली आजकाल लोक पंचांग टाकून बसलेले आहेत. हा अर्धवट ज्ञान असतं त्यांचं, पूर्ण ज्ञान कोणाचंच नाही. आणि काही सांगत फिरतात ते की पितृपक्षात असं करू नये,
दिवाळीच्या दिवशी इतक्या वाजताच. आता मी तुम्हाला सांगतो, आमचे आजोबा ज्या गावात राहत होते ना, त्या पंचक्रोशीमध्ये आमचे आजोबा एकटेच होते. सकाळी 10 वाजता निघायचे. 6 खेडे आजोबांकडे होते. सकाळी 10 वाजता सायकलीवर निघायचे, रात्री 10:30-11च्या दरम्यान ते घरी यायचे. पण प्रत्येक गावात लक्ष्मीपूजन करून यायचं. आजकाल मला पारनेरून फोन आले पहिले मला माझा यजमान सांगतो, गुरुजी 6:30 ते 7:45 पर्यंतचीच वेळ बरं का लक्ष्मीपूजनाची. म्हटलं का नंतर लक्ष्मी येणार नाही तुमच्या घरी? नाही नाही, ते आम्हाला युट्यूबवर आम्ही बघितलं. कुठे चाललंय? काहीतरी वेगळ्या संकल्पना मनामध्ये आणायच्या आणि बस तसंच पाहायचं. आणि म्हणून की काय, या सर्व गोष्टींचा अभ्यास. आणि म्हणून मी तर तुम्हाला सांगतो की प्रत्येकानं आवर्जून महाराजांचा जो एकादशी ग्रंथ आहे, ज्यामध्ये परमपूज्य रामचंद्र महाराजांचे 11 प्रवचन महाराजांचे दिलेले आहेत. 1954 पासून 1966 पर्यंतचे 65-66 पर्यंतचे प्रवचन जेव्हा ग्रंथामध्ये दिलेले, तो एकादशी ग्रंथ एकदा तरी वाचा. या सर्व संकल्पना जे आपला अंतःकरण आहे ते थोडस शुद्ध होईल. आणि म्हणून म्हणतो, तुम्हाला जर चातुर्मासामध्ये काहीतरी कुठलं जर व्रत करायचं असेल ना, काहीच करू नका. फक्त एकादशी आणि द्वादशी या ग्रंथांचा, 2 ग्रंथांचा तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, जर तुम्हाला पूर्णवादातला तोंडळ ग्रंथ हा सुद्धा जर तुम्हाला अवघड जात असेल, तर या 2 ग्रंथांच्या माध्यमातून, हे 2 ग्रंथ म्हणजे महाराजांचं हृदय आहे, महाराजांचं हृदय. काय शिष्याला बद्दल महाराजांच्या अंतःकरणात तळमळ आहे, ती या 2 ग्रंथांच्या माध्यमातून आमच्या सहज लक्षात येईल. आणि म्हणून माझी प्रत्येकाला एकच प्रार्थना आहे की किमान येत्या आता दिवाळीपर्यंत, म्हणजे या संपूर्ण चातुर्मासामध्ये एकदा तरी एकादशी ग्रंथाचं प्रत्येकाचं एक तरी पारायण झालं पाहिजे. हा संकल्प आहे आपला. जसं आपण असं म्हणत असतो की प्रत्येक, आता आपण इथं कथा वाचत असताना प्रत्येक कथेची काहीतरी वेगळी फलश्रुती. काही कथेच्या श्रवणाने अथवा पठणाने आपल्याला मोक्ष प्राप्त होतं, कधी राजभाई दूर होता, कधी चोरभाई दूर होतं, अशा प्रकारचं भाई दूर होतं. पण पूर्णवाद ग्रंथाचं काय सांगितलेले महाराजांनी? ऐच्छिक जीवन लाभ आणि मरण भय निवृत्ती. मग ऐच्छिक जीवन लाभ म्हणजे कसं? मनाला येईल तसं का? नाही 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 नाही, माझ्या जीवनात मला हे पाहिजे आणि हे मला मिळवायचंच, हे ऐच्छिक जीवन लाभ आणि मरणभय निवृत्ती. आणि असंच असलेलं आजचं एक सुंदर हा अध्याय सुद्धा आजचा हा असाच आलेला आहे की कामरूपी देश, इथं असा उल्लेख आलेला आहे. आता कामरूपी देश म्हणजे कोणता हो? असम, गुवाहाटी आणि थोडासा नंतर आपला बंगालचा काही थोडासा भाग, याचं जुनं नाव कामरूपी देश असं होतं. आणि या कामरूपी देशामध्ये एक भीमासूर नावाचा एक महापराक्रमी दैत्य या देशामध्ये राहतो. आता हा दैत्य जेव्हा लहान होता तेव्हा तो त्याच्या आईकडे गेला आणि त्याच्या आईला त्याने विचारलं की आई, नेमकी माझे माता पिता कोण, हे तुम्हाला सांग. माझी माता तू आहे मला माहिती, पण मग नेमकी माझे पिता कोण आहे, माझं कुळ कोणाचं आहे ते तुम्हाला सांग म्हणे. तर तेव्हा त्याची आई असं म्हटले की कर्कट व पुष्कसी हे माझे पिता, म्हणजे त्याचे आजोबा आजी, त्यांची मुलगी मी कर्कटी, आणि माझा जो पती होता तो विराध नावाचा माझा पती होता. आणि त्यानंतर आम्ही अत्यंत गुण्यागोविंदाने आम्ही राहत होतो. आता हे सर्व दैत्यच होते. आणि हा विराध एकदा भगवान प्रभू श्री रामचंद्रांकडून याला मृत्यू आला. आणि म्हणून की काय, या कर्कटीनं सासर सोडलं आणि ती माहेरी येऊन राहिली. माहेरी आल्यानंतर ती तिच्या आई वडिलांच्या जवळ ती राहायला लागली. आणि सह्याद्री पर्वत जे आहेत त्या पर्वतावरती तिचे आई वडील कर्कटी आणि हा पुष्कसी या दोघांजवळ ही कर्कटी येऊन राहायला लागली. आणि म्हणून की काय, एकदा अगस्तींचा जो शिष्य होता त्याचं नाव होतं सुतीक्षण नावाचा, त्याला खायला हे दोघे जण, कर्कट आणि पुष्कसी हे दोघे जण गेले, त्याला खायला गेले. पण तो अगस्तींचा शिष्य
हा इतका तपस्वी होता की नुसतं त्याच्या तपोबलाने त्याने या दोघांना जागेवर भस्मसात करून टाकलं. आणि म्हणून की काय, या गिरीकंदरावरती एक कर्कटी बिचारी एकटी फिरत होती, एकटीच राहत होती. आता ही कथा ती तिच्या मुलाला सांगते. आणि नेमकी त्याच वेळेस झालं असं की तिथून रावणाचा बलशाली भाऊ ज्याचं नाव कुंभकर्ण हा चाललेला होता. आणि याच्या नजरेत ती पडली. याच्या नजरेत ती पडली असल्या कारणाने यानं थोडासा तिच्यावरती, तिच्यासोबत तिच्या मनाच्या विरुद्ध तिच्याशी थोडा सहवास ठेवला. आणि त्यानंतर यानं त्याला तिथं टाकून हा चालला गेला पुढे. आणि त्यातनं पुढे मग या भीमासुराचा जन्म झाला. म्हणजे आता भीमासूर कोण, तो कुंभकर्णाचा पुत्र. आणि मग हे जसं त्याला कळालं तसं त्याला स्वतःविषयी वेगळा गर्व त्याला वाटायला लागला. यार मी पण यार रावणाच्या कुळातला आहे, आता मी पण रावणाच्या कुळातला, आता मी पण काय केलं पाहिजे म्हणे, मी पण आता तपश्चर्या केली पाहिजे म्हणे. आणि मग थोडस देवाकडून काहीतरी मस्तपैकी वरदान घेऊन म्हणे पृथ्वीवरती वगैरे मी पण स्वारी करायला पाहिजे. अशा आता याच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले. आणि म्हणून की काय, एक दिवस हा लहान असताना हा कुंभकर्ण कुमार जो होता हा घर सोडून वनामध्ये चालल्या गेला. आणि तिथं जाऊन याने एका पायावरती उभं राहून सूर्याकडे एकटक दृष्टीने बघून यानं अनेक संवत्सर ब्रह्मदेवाची यानं आराधना केली. आणि त्याची आराधना ही इतकं हळूहळू तीव्र व्हायला लागली की सर्व पृथ्वी तलावरच्या सर्व जीवांना, सजीवांना त्याच्या त्या तपेतून, त्याच्या तपश्चर्येतून जो एक प्रखर असा एक दिव्य तेज तयार होऊ लागला, त्या तेजाचा यांना त्रास व्हायला लागला. आणि म्हणून की काय, हे बरेचसे ऋषीमुनी नंतर पुढे हे ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवांना यांनी प्रार्थना केली की थोडंसं आता तुम्ही याच्याकडे बघा, याला दर्शन द्या, याचं काय मनोगत आहे ते तुम्ही जाणून घ्या. आणि म्हणून असं म्हणून पुढे ब्रह्मदेवाने नंतर याला दर्शन दिलं. याला दर्शन दिल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं, माग म्हणे, तुला काय वरदान पाहिजे ते तू माग म्हणे. आणि मग आता हा काय नेमकी, याला नेमकी काय मागावं अजून ते सुद्धा कळत नव्हतं. मग सांगितलं, एवढ्या बाबतीत हा जागरूक होता. याला फक्त एका गोष्टीचा अहंकार होता की मी रावणाच्या कुळातला आणि म्हणून मी सर्वश्रेष्ठ, असा फक्त एकाला अहंकार होता. आणि म्हणून मग त्याने जेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाला असं मागितलं की नाही म्हणे, ते विष्णूंनी म्हणे रामाचा अवतार घेतला होता म्हणे, अरे आमच्या कुळातल्या सगळ्यांना विष्णूंनी संपून टाकलं म्हणे रामायणाच्या अवतारामध्ये म्हणे. रावणाला माझ्या काकांना मारलं, माझ्या वडिलांना कुंभकर्णांना सुद्धा यांनी मारलं म्हणे, माझे त्याच्यानंतर बिभीषण वगैरे यांना सुद्धा, सॉरी बिभीषण नाही, मेघानंद यांना सुद्धा यांनी मारलं म्हणे बाणांनी म्हणे. तर मला आता यांचा बदला घ्यायचा म्हणे भगवान विष्णू, आणि मला तुम्ही सर्व शक्तिमान बनवा. ब्रह्मदेवन ठीक आहे, तथा असतो, तुझ्या मनासारखं झालं. मग सगळ्यात पहिले काय करायचं, तर यानं राक्षस सैन्य एकत्र केलं. सगळ्यांना याच्या सामर्थ्याचा यानं अगोदर परिचय करून दिला. आणि त्यामुळे झालं काय, त्या राक्षसांचा पुढे सम्राट झाला. हा राक्षसांचा सम्राट झाल्यानंतर याने काय केलं, सगळ्यात पहिले स्वर्गावरती स्वारी केली. स्वर्गावरती स्वारी करून यानं इंद्राला तिथून हाकलून दिलं आणि हा तिथला राजा होऊन बसला. त्यानंतर तिथनं पुढे हा नागलोकात आला, पुढे पाताल लोकात गेला, गंधर्व लोक, हे सर्व लोकांवरती त्याने स्वारी केली. आणि हे सर्व करत असताना प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मंदिर असतील फक्त भास ते मंदिर पाळायचं. ऋषींचं, मुनींचं, ब्राह्मणांचं, तपस्व्यांचं जेवढे केवढे निवासस्थान असतील ते नष्ट करत चालायचे किंवा त्यांना ताकीद द्यायची की त्या देवापेक्षा मी श्रेष्ठ आहे, मला बघा. अशा प्रकारचा हा भीमासूर होता. आणि नावाप्रमाणे हा भीमासारखा होता, धष्टपुष्ट, राक्षस कुळातला असल्यामुळे तो काय असं बारीक थोडी राहणार आहे आपल्यासारखं, तो एकदम तसंच होता. आणि म्हणून की काय, हा सर्व दूर याची स्वतःची सत्ता यानं स्थापित केलेली होती. आणि म्हणून की काय, हे सर्व करत असताना
हा कामरूप नावाचा जो देश होता, तिथली दक्षिण दिशा जी होती, त्या दिशेला यानं स्वतःच एक मोठा असं कारागृह त्याने बांधलेलं होतं. आणि जो जो दिसेल त्याला मात्र प्रत्येकाला पकडायचं आणि त्यामध्ये नेऊन टाकून द्यायचं, एवढंच फक्त यानं सपाटा चालवलेला होता. आता आपल्याला माहिती की बरेचसे जण याच्यामध्ये जेवढे केवढे विद्वान तपस्वी हे जेवढे होते, हे सगळे याला घाबरायला लागले. बरं, नेमकी करावं तर काय करावं? त्याच्यामुळे बरेचसे जण जे आहेत ना, ते याला शरण गेले. आणि हे शरण गेलेले असताना नेमकी याच वेळेस झालं असं की एक कामरूपेश्वर नावाचा, सुदक्षिण नावाचा एक राजा तिथे होता. त्याचं नाव होतं सुदक्षिण, असं त्याचं नाव होतं. आणि दक्षिणा हे त्याच्या पत्नीचं नाव होतं. यानं या दोघांना बंदी बनवलं आणि कारागृहामध्ये नेऊन टाकलं. आता हा जसे कारागृहामध्ये गेले, यांना जसं तिथे बंदिस्त केलं, नेमकी त्याच वेळेस या जेवढ्या तेवढे तपस्वी वगैरे जेवढे होते, हे सर्वजण नंतर पुढे ब्रह्मदेवांना शरण गेले. आणि ब्रह्मदेवांना शरण गेल्यानंतर हे ब्रह्मदेवांसोबत सर्वजण भगवान शिवाकडे गेले. आणि ही खालची परिस्थिती सर्व भगवान शिवांच्या त्यांनी कानावरती घातली. आणि मग भगवान शिवांनी असं सांगितलं की अरे, तो माझा भक्त आहे म्हणे. कोण? हा सुदक्षिण नावाचा जो आहे ना म्हणे राजा, हा नृप जो आहे ना म्हणे, हा माझा भक्त आहे म्हणे. तुम्ही एकच काम करा म्हणे, गुप्त रूपाने जाऊन तुम्ही त्यांना माझा निरोप द्या म्हणे की तू त्या कारागृहामध्ये आता पार्थिव शिवलिंग पूजन सुरू कर. झालं. या सर्व देवांनी मिळून त्या राजाला नंतर तसा निरोप दिला की भगवान शिवाची अशी आज्ञा आहे, आम्ही तुझ्या पाठीशी, तू काही काळजी करू नको. तू या कारागृहामध्ये शिवलिंग पूजन तू सुरुवात कर. झालं. यानं पटकन माती मागवली, त्याला माती मिळाली, त्यानं त्याचं शिवलिंग तयार केलं. बसला नामस्मरण करत, नमः शिवाय, शिवपंचाक्षर मंत्राचा हा आणि त्याची पत्नी हे दोघं जण जप करत बसले. आणि म्हणता म्हणता झालं असं की जेव्हा त्या कारागृहातल्या बाहेरच्या सेवकांना जेव्हा ही गोष्ट कळाली, आता माणूस विचार कसा करतो बघा. हे काय करताय बिचारे दोघं जण? शिवपूजन करताय. सेवकाने काय करून सांगावं भीमासुराला की म्हणे तुझ्यावर काहीतरी करणी करतायत म्हणे दोघं जण. आता यांची बुद्धीच तशी, हे काहीतरी कपट म्हणे या दोघांच्या मनामध्ये म्हणे. त्याच्यामुळे करणीच्या उद्देशाने म्हणे यांनी काहीतरी, बरं यांना माहित पण नाही नेमकी त्याला शिवलिंग म्हणतात म्हणून, यांनी मातीची काहीतरी आकृती केली म्हणे. तिकडून तो बसला, इकडून ही बसली म्हणे, आणि यांचं चालू आहे म्हणे काहीतरी. आणि दोघांचे डोळे बंद आहेत. ते बहुतेक म्हणे तुमच्यावर म्हणे महाराज लातच लक्ष ठेवा बरं का म्हणे, पुन्हा म्हणू नका म्हणे आम्ही तुम्हाला येऊन सांगितलं नाही म्हणून म्हणून. झालं. भीमाशंकर संतापला. भीमाशंकर तो भीमासूर संतापला आणि त्या भीमासुरानं हातामध्ये खडग घेऊन तो त्याच्या कारागृहाकडे निघाला. कारागृहाकडे निघाला, कारागृहामध्ये आला, तिथं उभा राहिला आणि जोरात त्याला आवाज दिला, काय करतोय असं म्हणून. म्हणून सांगितलं माझा जो देव आहे म्हणे, मी त्याचं चिंतन करतोय म्हणे, त्याचं नामस्मरण करतोय म्हणे. आता बघा, आता या राजाला हिंमत कुठून आली? त्याच्या देवतांनी जे त्याला सांगितलेलं होतं ना की तू काळजी करू नको, भगवान शिवाचं तुझ्याकडे लक्ष आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा पारनेरला जातो आणि महाराजांचं दर्शन घेतो तेव्हा आपण एखादी गोष्ट महाराजांना सांगितलं, महाराज काय म्हणतो, अरे नाही तुझ्यावर देवाची कृपा आहे, तू कशाला काळजी करतो. म्हणजे महाराज स्वतःकडे तरी काही घेतात का? पटकन दादा आपल्याला सांगून मोकळून जातात, अरे नाही तुझ्यावर तुझा देव प्रसन्न आहे. आणि हा एकच शब्द आपल्याला पुढच्या जन्मापर्यंत आपल्याला तो टिकवून जातो की माझ्यावर देवाची कृपा. आणि नेमकी तो शब्द या राजाने अंतःकरणात ठेवलेला होता की माझ्यावरती भगवान शिवाची कृपा आहे. आणि मग हा जसा आता भीमासूर तिथं आला आणि त्याच्याशी बोलायला लागला, काय करतोस म्हणे. तर सांगितलं काही नाही म्हणे, माझ्या इष्टदेवतेचं मी स्मरण करतो. कोण इष्ट आहे म्हणे? म्हणे भगवान शिव. अरे म्हणे हा भगवान शिव का म्हणे, कोणत्या शिवाची गोष्ट करतोय रे म्हणे तू, तुला माहिती का म्हणे माझे जे काका होते म्हणे, म्हणजे आता रावणाबद्दल हा बोलतोय बरं, माझे जे काका होते म्हणे
त्यांनी सुद्धा अक्षरशः भगवान शिवाजी प्रार्थना केली होती, त्याचं पूजन केलेलं होतं. एवढंच नाही तर स्वतःच्या घरचं दास त्यांना बनवून ठेवलेलं होतं. आता विचार आणि विकार मी मागेच आपल्याला सांगितलं. मग आता हे महाशय कुठनं चालले, थोडे विकाराती भावनेतनं हे थोडे चालले आणि दैत्य असल्यामुळे ते विकारानच जाणार, विचारानं थोडी जाणार ते. नाही म्हणे, यांनी त्यांना सुद्धा त्यांच्या घरी अशा पद्धतीनं त्यांना बांधून ठेवलं होतं म्हणे. आता ऍक्च्युली आपण शब्द काय वापरतो की मी माझ्या पूजेत माझ्या देवाला मी बांधून ठेवलं. ऐकणारा काय ऐकतो, यानं देवाला खरोखर बांधून ठेवलं. तसं याच झालं. मग आता या भीमासुराने त्याला काय सांगितलं, माझ्या काकाने यांना बांधून ठेवलेलं होतं म्हणे. मग तेव्हा नंतर मग हे म्हणायला लागले, अरे म्हणे असं नसतं म्हणे, तो चराचरामध्ये तो व्याप्त आहे म्हणे. आज भगवान शिव कुठे नाही येत म्हणे. या सृष्टीच्या अनादी कालापासून तर अनंत कालापर्यंत जरी सृष्टी असो अथवा नसो, पण ज्यांचं अस्तित्व हे कालही होतं आजही आहे, म्हणजे अनंत कालापर्यंत जे राहणारे म्हणे ते भगवान शिव आहेत म्हणे. असं म्हणून मग तो भीमानाथ नावाचा जो दैत्य होता, भीमासुर नावाचा दैत्य होता, तो संतापला आणि त्याला असं सांगितलं की तू आजही जर माझं वर्चस्व तू जर मान्य केलं म्हणे तर मी तुला सोडून देईल म्हणे. आणि तू तर काय म्हणे, एक छोटस तू राज्य करत होता म्हणे, एक छोटस राज्य तू करत होता म्हणे, मी तुला पृथ्वीवरचं सर्व राज्य मी तुला देऊन टाकेल म्हणे, फक्त तो हे सगळे प्रकार बंद कर. आणि मग नंतर तिथं पुन्हा तो राजा त्याला असं सांगतो की माझे शिव जे आहेत ना हे सर्व शक्तिमान आहे, हे सर्व श्रेष्ठ आहे. आणि असं ज्याला कळतं, कारण हा आतापर्यंत स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत, कारण यानं काय केलं, सर्व देवतांवरती आक्रमण करून देवतांना पळून लावलं. त्यानंतर हा विष्णूच्याही यानं एकदा दोनदा जाऊन तिथं सुद्धा विष्णूच्या तिथं जाऊन सुद्धा यानं काही कुर्रापती केलेल्या होत्या, काही खोड्या काढलेल्या होत्या, काही विष्णू लोकांमध्ये जाऊन तिथं सुद्धा यानं आक्रमण केलेलं होतं. पण जेव्हा भगवान विष्णू हे स्वतः त्याच्यावरती सुदर्शन घेऊन धावले, तेव्हा मात्र भगवान शिवानी ब्रह्मदेवानी त्यांना थांबवलं की अरे थांब, तुझ्या हाताने याचा मृत्यू नाहीये म्हणे, याची वेळ अजून आलेली नाहीये. आणि अशा पद्धतीनं याला वाटायला लागलं की आता मी जर एवढा सर्वशक्तिमान आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तर हा कोणत्या देवाला भोसतोय. आणि म्हणून त्याने सांगितलं की अरे असं कोणी नाहीये म्हणे, मीच सर्वशक्तिमान आहे. असं म्हणून तो जसं ते खडग घेऊन त्या शिवलिंगावरती धावला आणि त्या शिवलिंगाला तो आघात करणार, त्या खडगाचा स्पर्श होणार, त्याच समयी त्या शिवलिंगातनं दिव्य असा एक मोठा प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशातनं भगवान शिव हे तिथे उपस्थित झाले. आणि मग त्यानंतर या दोघांचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. आणि हे युद्ध थोडा वेळ, जरा जास्त वेळेचं युद्ध चाललं. आणि हे युद्ध चालू असताना मग भगवान शिवाजी जाऊन पुन्हा ब्रह्मदेवाने प्रार्थना केली. देवा म्हणे एवढा काय विचार करतो म्हणे, तुम्हाला काय अशक्य म्हणे, तिसरं नेत्र उघडा, ध्यान म्हणत्याला संपून म्हणे, कशाला तुम्ही एवढा वेळ त्याला. अरे नाही म्हणे, त्याचा जेवढा अहंकार आहे तो बाहेर काढल्याशिवाय मला त्याला मारता येणार नाही. त्याचा एकदा अहंकार येतो ना म्हणे बाहेर म्हणे, तो पण किती द्वेषानं लढतोय म्हणे. आणि म्हणून की काय, त्याचे जेवढे केवढे ते सैन्य होते, हे सर्व सैन्य हे जेव्हा भगवान शिवावरती चालून आले शेवटी, त्यावेळेस भगवान शिवानी मग त्यांचे तृतीय नेत्र जो होता तो तृतीय नेत्र भगवान शिवानी उघडला आणि त्या क्षणामध्ये या सर्वांना भस्मसात करून टाकले. आणि त्यानंतर मग त्या राजानं पुन्हा भगवान शिवाला नमस्कार केला आणि त्यांनी अशी प्रार्थना केली की यावत चंद्र दिवाकरो, आपण या लिंगामध्ये आपण राहा, आपला वास असू द्या. आणि जे जे भक्त इथं दर्शनासाठी येतील त्यांना मात्र तुम्ही इच्छित वर आपण त्यांना द्या. ज्याप्रमाणे माझ्या मनोकामना शंकरा आपण जशा पूर्ण केल्या, तसं या लिंगाचं, या ज्योतिर्लिंगाचं जे जे दर्शन घेतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्या. आणि तेव्हापासनं या ज्योतिर्लिंगाचं नाव भीमाशंकर असं पडलेलं आहे, जे आजही आसाम देशामध्ये आहे. सद्गुरू कृपेने जेवढं समजलं तेवढं मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला. हरे राम हरे